दुबई एअर शो दरम्यान तेजस लढाऊ विमानाच्या अपघातामध्ये वीरमरण आलेले विंग कमांडर नवाज सयाल यांच्यावर हिमाचल प्रदेशमधील कांगरा जिल्ह्यामधील पटियाळकर इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। 21 नोव्हेंबरला तेजस विमान कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता। सुलूर हवाई दल तळावर लष्करी इतमामामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांचं पार्थिव गावाकडे रवाना करण्यात आलं। अंत्यसंस्कारावेळी बंदुकीची सलामी देऊन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। कुटुंबीय, ग्रामस्थ आणि हवाई दल अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत शहीद पायलटला श्रद्धांजली अर्पण केली। जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये कर्तव्यावर असताना वीरगती प्राप्त झालेल्या जेसीओ जजीश के यांच्यावर केरळच्या मलमपूरमध्ये लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। शोध मोहीम सुद्धा सुरू असताना उतारावरून घसरून खोल दरीमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता। शनिवारी पार्थिव घरी आणले आणि त्यानंतर आज हजारो नागरिक, लष्करी अधिकारी आणि जनप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये त्यांना अखेरचा सलाम देण्यात आला। बंदुकीची सलामी देऊन राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सजीश यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली असून त्यांच्या निधनानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली। एअर इंडियानं तब्बल 13 वर्ष विसरलेल्या विमानाचा तपशील समोर आणलेला आहे। कोलकाता विमानतळावर 2012 पासून पडून असलेलं बोईंग 737-200 मॉडेलचं हे मालवाहू विमान कंपनीच्या नोंदीमधूनच गायब झालेलं होतं। इंडियन एअरलाइन्सच्या या ताफ्यामधील VTEHH हे विमान 2007 मध्ये दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर इंडिया पोस्टसाठी वापरायचं होतं, पण ग्राउंडेड झाल्यानंतर ते अधिकृत दस्तावेजामधून वगळलं गेलं। विमानतळ प्रशासनाने हटवण्याची सूचना दिली आणि त्यानंतरच एअर इंडियाला त्याच्या मालकीची आठवण झाली। तपासणीअंती मालकी स्पष्ट झाल्यानंतर टाटा समूहाच्या व्यवस्थापनानं हे विमान विक्रीला काढून विकलंय। तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यामधील कोडाईकनाल डोंगर रांगांमधील प्राचीन मेगालिथिक अवशेषांचा पर्यटनासाठी विकास केला जाणार आहे। हे अवशेष सुमारे 3000 वर्षांपूर्वीचे असून त्यांचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे। जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभागाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शित सहलीचं आयोजन केलं। दीर्घकाळ दुर्लक्षामुळे या अवशेषांची मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली आणि त्यामुळे आता या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या आणि या संदर्भात जनजागृती वाढवण्याच्या तयारीमध्ये आहे। भविष्यामध्ये सुद्धा हे प्राचीन खडक सुरक्षित ठेवण्याचा पुरातत्व विभागाचा मानस आहे। फरीदाबादमधील अल-फलाह युनिव्हर्सिटीजवळ सुरू असलेल्या एका मदरशाच्या बांधकामामुळे परिसरामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय। या मदरशाची असामान्य रचना ही संशयाचं मुख्य कारण आहे। या बांधकामाचा एक मोठा भाग जमिनीखाली असून जमिनीच्या वर केवळ 3 फुटांचं बांधकाम आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार 200 यार्डांच्या भूखंडावरील या बांधकामासाठी मुझम्मिल गनाई यांना आर्थिक मदत केली होती। व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल उघडकीस झाला आणि त्यानंतर त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती। हे बांधकाम मौलवी इश्तियाक यांच्या नावे नोंदणीकृत असल्याचं सांगितलं जातंय। सध्या पोलीस पथकांनी घटनास्थळी पोहोचून या संशयास्पद बांधकामाची पाहणी सुरू केली आहे। मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनौपचारिक गप्पांवेळी एक विधान केलं। निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही असं ते म्हणालेले आहेत। सरकारच्या बाजूने निर्णय म्हणजे न्यायाधीश स्वतंत्र नाहीत ही टीका चुकीची असल्याचं ते म्हणाले। अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये क्रिमिलेअर लागू करण्याची गरज तातडीची असून त्यामुळे आरक्षण खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल असा पुनरुच्चार सुद्धा त्यांनी केलाय। सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत त्यांनी आजकाल जे बोलत नाही तेही लिहिलं प्रसारित केलं जातं आणि त्यामुळे गैरसमज वाढतात अशी खंत सुद्धा व्यक्त केली आहे। 5 कोटींहून अधिक प्रलंबित प्रकरणे हे न्यायव्यवस्थेसमोरील सर्वात मोठं आव्हान असून त्यांचा निपटारा आणि मध्यस्थीला प्रोत्साहन देणं ही त्यांची प्रमुख प्राधान्य असतील असं विधान देशाचे पुढचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलंय। सर्वोच्च न्यायालयातील 90,000हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचं त्यांनी नमूद केलंय। वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी ही प्रभावी आणि गेम चेंजर पद्धत ठरू शकते असं सुद्धा ते पुढे म्हणाले। 24 नोव्हेंबरला 53वे सरन्यायाधीश म्हणून ते आज शपथ घेत आहेत आणि उच्च न्यायालयांकडून प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर अहवाल मागवण्याची तयारी सुद्धा ते करतायत अशी ही माहिती आहे। बेळगावमध्ये
टेरिटोरियल आर्मी बटालियन भरतीसाठी हजारो तरुणांनी अभूतपूर्व गर्दी केली। देशसेवेचं स्वप्न घेऊन कर्नाटकमधील बंगळुरू ग्रामीण, म्हैसूर, रामनगर, मंड्या, दावणगिरीसह विविध जिल्ह्यांमधून तरुण 3 दिवसांपासून चालू असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी दाखल झाले। सीपीएड मैदानावर मोठी रांग लागलेली असून अनेक तरुण शौर्य सर्कल परिसर आणि मोकळ्या जागांमध्ये विश्रांती घेताना दिसतायत। काही तरुण तर पहाटे 2 वाजल्यापासून रॅलीसाठी उभे राहतात। देशासाठी योगदान देण्याची उत्सुकता आणि युवा शक्तीचा जोश बेळगावमध्ये स्पष्टपणे जाणवतोय। पंजाबमधील अंबालामध्ये गीता नगरीजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या तेल टँकर्समध्ये अचानक भीषण स्फोट झाला आणि 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे। या स्फोटामध्ये टँकर चालक आणि रस्त्यावरून जात असलेला रिक्षा चालक जखमी झालेला असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। टँकर रिकामा असताना सुद्धा स्फोट झाला आणि त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। स्फोटाचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुद्धा सुरुवात केली आहे। तक्रार मिळाली आणि त्यानंतर सखोल चौकशी केली जाईल असं सुद्धा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मध्य प्रदेशच्या हरदा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रुळाजवळ घसरली। दरम्यान मोठी दुर्घटना टळलेली असली तरी रेल्वे वाहतूक काही तास ठप्प झालेली होती। सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा जखमींची नोंद नाहीये। तर अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक पथकांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू केलंय। जवळपास 6 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मार्गांवरील अडथळे दूर करून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आलेली आहे। मात्र या घटनांमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंब झालेला असून रेल्वे विभागानं अपघाताच्या कारणांची चौकशी सुद्धा सुरू केली आहे। कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यामधील जांबोळ रस्त्यावर 2 दुचाकींच्या भीषण धडकेमध्ये एका मुलीसह 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृतांसह मल्लिकार्जुन, त्यांची मुलगी महालक्ष्मी आणि पवन यांचा सुद्धा समावेश आहे। मल्लिकार्जुन आपल्या पत्नी आणि मुलीसह दुचाकीवर जात असताना समोरून आलेल्या बाईकनं जोरदार धडक दिली आणि हा अपघात इतका गंभीर होता की 3घांचा अपघातानंतर जागीच मृत्यू झालेला आहे। तर जखमींना तत्काळ ब्रीम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असून पोलिसांनी अपघाताचा तपास सुद्धा सुरू केला आहे। केरळच्या शबरीमलामधील भगवान अय्यप्पा मंदिरामध्ये वार्षिक मंडळ तीर्थयात्रा सुरू झालेली आहे। या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। ही तीर्थयात्रा 2 महिने सुरू असते। यात्रेच्या पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणावर भाविक मोठी गर्दी करतात। दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत उभं राहावं लागणार आहे। व्हर्च्युअल क्यू प्रणालीचा वापर करून दररोज 90,000पर्यंत भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाते। मंदिर परिसर स्वामी शरणम अय्यप्पांच्या जयघोषानं दुमदुमून गेला। तेलंगणामधील अवनूर गावामधील श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिरामध्ये 400 वर्षांहून अधिक काळापर्यंत पवित्र ज्योत तेवतीये। ही अविरत प्रज्वलित असणारी ज्योत अखंड दीप म्हणून ओळखली जाते। श्रीरामाचं हे प्राचीन मंदिर आणि ही ज्योत गावाला सुख समृद्धी तसंच संरक्षण मिळवून देते अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे। या 400 वर्षांच्या परंपरेनुसार अवनूर गावाला एका विशेष ओळख तिला मिळालेली आहे आणि अखंड दीपमच्या प्रभावामुळे आणि श्रद्धेमुळे गावामधील अनेक कुटुंबियांनी आपल्या मुलींचं नाव प्रेमाने ज्योती असंही ठेवलंय। दिल्ली सरकारने शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादुरजी यांच्या 350व्या हौतात्म्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर एक खासगी लेझर शोचं आयोजन केलं। गुरुचं जीवन, शिकवण आणि महान बलिदानाचं चित्रण करणारा हा भव्य शो सध्या सुरू आहे। शोला दिल्लीकर आणि देशभरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 23 ते 25 नोव्हेंबर या 3 दिवसीय गुरुमत समागम कार्यक्रमाचा हा शो प्रमुख भाग आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन दिल्ली सरकार आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं आहे। चंदीगडचा कारभार थेट राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनामध्ये 131वी घटना दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। अनुच्छेद 240 मध्ये सुधारणा करून चंदीगडचा समावेश केल्यास या केंद्रशासित प्रदेशासाठी नियम आणि कायदे तयार करण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे जातील। तर चंदीगड पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी असल्यानं या निर्णयाला पंजाबमधील आप आणि काँग्रेसकडून तीव्र विरोध होतोय।
फाळणीनंतर चंदीगडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत विरोधकांनी हा निर्णय पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. सरकारच्या या प्रस्तावामुळे चंदीगडसाठी स्वतंत्र प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ISIशी संबंधित आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा भांडाफोड करत 4 अटक केली आहे. त्यांच्या ताब्यामधून 10 परदेशी बनावटीची पिस्तुलं आणि 91 कारतुसे जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पाठवली जाणारी ही शस्त्र उत्तर भारतामधील टोळ्यांना पुरवली जात होती, तर तस्करीसाठी कार्बन कॉटेड पॅकेजेस आणि एन्क्रिप्टेड ॲप्सचा वापर सुद्धा होत होता. दरम्यान उडुपी पोलिसांनी कोचीन शिपयार्डची गोपनीय माहिती ISIला पुरवणाऱ्या उत्तर प्रदेशमधील 2 व्यक्तींना अटक केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार सोनू खत्री सध्या अमेरिकेमध्ये असून त्याचा शोधही सुरू आहे. दिल्ली NCRमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर CAQMनं GRAचे नियम अधिक कडक केले. आता AQI 200च्या पुढे गेल्यावरच सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल लागू होतील. AQI 400+ झाल्यास सरकारी, खासगी आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये फक्त 50% कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावलं जाईल, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सक्तीचं असेल. दिल्ली NCRचा आजचा सरासरी AQI 360 असून तो गंभीर श्रेणीमध्ये आहे. वैज्ञानिक डेटा आणि मागील अनुभवांच्या आधारे सर्व एजन्सीजना त्वरित उपाययोजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आले.